तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। नागपूरमधील मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात येणार होता आणि ही बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली, लावून धरली आणि त्यानंतर या बातमीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये माहिती घेऊन अवांतर खर्च होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं होतं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली। या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने खुलासा केलाय। मंत्र्यांच्या बंगल्यावर 35 लाख रुपये देखभाल दुरुस्तीसाठी खर्च केला जाणार असल्याचं विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये हिंदूंनाच दुकानं लावण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी मंत्री नितेश राणेंनी केली आहे। मुस्लिमांना बाजूला उभं देखील राहू देऊ नका असं देखील राणे म्हणालेत। त्यांच्या या विधानामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तुमच्या कुंभमेळाव्याच्या इथे जेव्हा सुरू होईल तिथे फक्त हिंदूंची दुकानं लागली पाहिजे अशी माझी तर मागणी असणार। कशाला पाहिजे तिथे गोल टोपी दाढीवाले तिकडे त्यांची दुकानं थुकून देतात, तसं पण सगळं थुकून देतात। मग या सगळ्या अगर हिंदूंचा एवढा मोठा सण आहे, हिंदूंचा एवढा महाकुंभ आहे, तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं असली पाहिजे माझं असं म्हणणं आहे। त्र्यंबकच्या इथे बघा किती आहेत, ते सगळे हिंदूंची दुकानं आहेत तिकडे। त्यांचं काय काम तिकडे?